नमस्कार मित्रांनो, मी धीरज सरदार. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आता जवाहर नवोदय विद्यालय जे प्रवेश परीक्षा आहे ते त्यामध्ये जे एक्झाम होत असते त्या एक्झामचा एक पेपर शेड्यूल माझ्याकडे आलेला आहे आणि नेमका पेपर किती मार्काचा असतो, प्रश्न कसे असतात, आपण हे यामध्ये प्रश्न हे समजून घेणार नाही आहे, तर फॉर्मॅट कसा असतो म्हणजे जेणेकरून मुलांना एक कल्पना येईल. चला मित्रांनो सुरू करूया. विभाग 1 असतो मानसिक क्षमताचा परीक्षण. तर यामध्ये मानसिक क्षमता परीक्षण असते, ते असते 1 ते 50 प्रश्न. तर ते प्रश्न कसे असतात बघा, तर यामध्ये बघा तुम्हाला 1 ते 5 प्रश्न दिले असतात. 1 2 3 4 5 आणि यामध्ये 3 आकृत्या काही समप्रमाणात असतात आणि एक वेगळी असते, असा एक प्रश्न येत असतो. म्हणजे यामध्ये 3 समान आहे आणि त्यामधला एक जो प्रश्न असतो तो थोडा वेगळा असतो, एक प्रश्न थोडा वेगळा असतो. तर तो तुम्हाला म्हणजे ऑड प्रश्न म्हणून आपण त्याला, तो तुम्हाला सर्कल करायचा असतो. असा एक प्रश्न असतो जो असते 5 मार्काचा. दुसरा असतो की भाग 2. तर यामध्ये बघा 4, आता उजव्या बाजूला इथे हे प्रश्न आकृती दिली आहे आणि ही आकृती उत्तर दिलं आहे. तर यामध्ये हुबेहूब म्हणजे काय की जशीच्या तशी आकृती. सोप्पा प्रश्न आहे, म्हणजे जवळपास किती प्रश्न आहे हे 6 ते 10, म्हणजे 4 प्रश्न हे फुकटचे मार्क आहे हे. तर हुबेहूब ओळखा असा प्रश्न पण येत असतो. नंतर बघा यामध्ये इथं हे जवळपास 5 प्रश्न आहे, फुकटचे मार्क आहे, म्हणजे जसंच्या तसं तुम्हाला बघा इथं ॲपल दिसत आहे, तर हे ॲपल दिसत तुम्हाला तसं तसं दिसत आहे, तर 3 नंबरचं उत्तर तुम्ही बघू शकता. इथं हे पान आहे, म्हणजे हा एक सोपा प्रकार आहे. नंतर आहे बघा 11 ते 15मध्ये की उत्तर, आता हे आकृती पाहायचं आहे आणि यामध्ये यामधला उरलेला भाग कोणता आहे इकडे काढून ठेवलेला आहे आणि तो भाग इथं तुम्हाला चिटकवायचा आहे. म्हणजे आता समजा इथं हे जी आकृती आहे ही पूर्ण करायची आहे. असे 5 प्रश्न असतात, सोपे प्रश्न असतात. हे फुकटचेच मार्क्स आहे. मुलांना फक्त एकदा हा कॉन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे, जेणेकरून त्यांना लगेच कळलं पाहिजे. ठीक आहे. नंतर नेक्स्ट हे पण तसंच आहे. इथे पण बघा मित्रांनो, इथं तुम्हाला राहिलेली जागा भरायची आहे हे ऑप्शन पाहून. पण आपल्याला असं वाटते की हे सोपं आहे, पण जेव्हा पेपर सॉल्व्ह करतो तेव्हा थोडा वेळ खोवा प्रश्न आहे, पण प्रॅक्टिसमुळे येऊन जाईल. नंतर 16 ते 20मध्ये बघा काय आहे की यामध्ये तुम्हाला काय उजव्या बाजूस काय दिलं आहे, 2 3 4 अशा आकृत्या दिल्या आहे. हे उत्तर आकृती आहे 1 2 3 4. तर नेमकं मग काय येणार आहे आता पहा, इथं 3 आणि 2 5 आहे, 5 पाकळ्या आहे, इथं 4 पाकळ्या आहे, इथं 3 पाकळ्या आहे. तर मग 2 पाकळ्याचं कुठं दिसते तुम्हाला, 2 पाकळ्याचं कुठं आहे, तर मग हे ऑप्शन येणार आपलं. म्हणजे अशा प्रकारे बेसिक आहे हे, म्हणजे डोकं लावायची जास्त गरज नाही, पण प्रेझेन्स ऑफ माइंड लवकर पाहिजे, सॉल्व्ह झाला पाहिजे. नंतर इथं पण तसंच आहे. हा नंतर नेक्स्ट प्रश्न आहे. इथं पहा 4थ्या प्रश्न आकृतीमध्ये दिला आहे. म्हणजे बघा तुम्हाला काय करायचं आहे की 4थ्या प्रश्न आकृतीमध्ये आता बघा इथं असं आहे, आडवी आहे, इथं उभी आहे, इथं आडवा आहे,